आज गणपती बाप्पाच्या मंडळापाशी एवढा पाऊस झाला का डायरेक्ट लाईटीची तार तुटली। तर काय विषय पब्लिक, मी लॉगर आता म्हणजे आदित्य खामकर आज ना दुपारी निवांत मंडळापाशी बसलो होतो, तेवढ्यात ब्लॉग याशीच भेट दिली। तेव्हा आपली गाडी लावली गावात, तेवढी बघून येऊ म्हणलं, गाडीला काय बघायचं भाऊ आता। आणि तेवढ्यात माझं लक्ष ना मंडळाकडे गेलं। मंडळाकडे पण असं वाटत होतं 32% आज पाऊस येतोय। मंडळापासून निघून ना 0 मिनिटात येऊन प्रकट झाला अशीच्या गाडीपाशी। मी तरी तेच म्हणलो हो गाडी बघायचं म्हणून गाडी रिपेअरला लावली। गाडी नाही तर 4-5 दिवसापासून ऍडमिट केलेली, तिचं ऑपरेशन चालू आहे। तिचं दुखाचं कारण असं होतं का तिला तिच्या पायावर उभा राहता येत नव्हतं, म्हणून गाडीचं ना शॉकअप टाकायचं ऑपरेशन चालू होतं। ऑपरेशन गाडीचं फिटर करत पण अशीच कामाला लावून दिलं फिटरनी यान त्यान। गाडीचं ऑपरेशन तर होतच राहील, पण तेवढ्यात लक्षात आलं का पाऊस आणि वाराला जोरात सुटला। तेवढ्यात मंडळापाशी गेलो, मंडळाचा पडदा वगैरे सोडला ना, मंडळ झाकून टाकलं कारण पाणी जाऊ नये म्हणून मध्ये। पण वातावरणाची पावसाची परिस्थिती पाहता वाटतंय पाणी जायलाच बसलं मध्ये, म्हणून ना सगळेचे सगळे आले, सगळ्यांनी एकदा ना सगळं बारदाणे वगैरे पॅक करून घेतले। पण तेवढ्यात वारा इतका जोरात चालू होता का डायरेक्ट लाईटीची तार तुटून हातात आली। आणि अबो तारेसोबत असं खेळतात जसं दांड्या खेळू राहिलाय। अजून थोड्या वेळ जर या तारेसोबत खेळला असता आमच्या मंडळाचे एक सदस्य कमी झाला असं अध्यक्षांनी पहिले धोपटून काढलं। आणि पावसा पाण्याचं तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका, युट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करून टाका।